मित्रांनो, मी स्वप्नील शिर्के. मित्रांनो, आता मी गोविंद केली मार्ग म्हणजे आपल्या हिंदमातामध्ये आहे. तुम्ही बघाल तर हा जो रोड आहे, हा काँक्रिटीकरणाचा रोड मिळालेला स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार हा 2 महिन्यापूर्वीच रोड बनवलेला होता. परंतु हा रोड बनवल्यानंतर ऍक्च्युली त्याचा प्री प्लॅन असला पाहिजे होता, पण तसा कुठे प्री प्लॅन दिसत नाहीये. तर प्री प्लॅन करण्याच्या पूर्वी महानगरपालिकेला हे माहिती नव्हतं का इथून महानगर गॅसची पाईपलाईन जाणार होती आणि ही पाईपलाईन जाण्याच्या अगोदर हा रस्ता जर करायचाच होता तर तुम्ही तो स्थगिती आणू शकत होतात. परंतु तसं न करता हा काँक्रिटीकरणाचा रोड पहिला झालेला आहे आणि त्याच्यानंतर परत इथे खोदकाम करून इथून महानगर गॅसची पाईपलाईन घेतलेली आहे. कॉम्प्रेसिव्ह ट्रेंच गाईडलाईन्स पॉलिसीनुसार 2023 प्रमाणे जर महानगरपालिकेने याच्या सर्व कायदे जर ठेवलेले आहेत तर ते कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. हा जर रोड बनवायचाच होता तर हा रोड याच्या नंतरही बनू शकत होता. पण हे काम दोनदा का होतंय, हाच पालिका तसेच प्रशासन यांना मी विनंती करतोय की याच्यावरती योग्य ती कारवाई करून मुंबईमध्ये अशा प्रकारे जी डबल कामं होत आहेत आणि ह्याच्यामध्ये नागरिकांचा जो पैसा वापरला जातोय म्हणजेच महानगरपालिकेचा जो पैसा वापरला जातोय त्या पैशाचा उधळपट्टी आताच थांबवा ही विनंती करतो. धन्यवाद.